सातारा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली संभाजी भिडे यांची भेट। शिरवळ इथं दोघांची झाली भेट। यावेळी फडणवीसांनी स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादांसाठी भिडे गुरुजी यांचे आभार मानले। बीड जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांनी करावं ही माझी आधीपासून इच्छा। अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले तर स्वागतच, खासदार बजरंग सोनावणेंचं वक्तव्य। पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल। भुजबळांसोबत लवकरच चर्चा होईल, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांची माहिती। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर। डिसेंबर महिन्यात धान्यापासून वंचित राहिलेल्या शिधापत्रिका धारकांचा घेतला आढावा। प्रत्येक जिल्ह्यातील धान्य वितरणाची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन 100% वितरणासाठी केल्या सूचना। सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन घ्यायचंच नाही म्हणून बारदाना उपलब्ध नाही असं प्रशासनाकडून सांगितलं जातंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप। रब्बी पिकासाठी आजपासून उजनीतून पहिलं आवर्तन सोडलं जाणार। उजनी कालवा समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय, 35 दिवस चालणार आवर्तन। बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। फक्त नावापुरता अध्यक्ष उरलोय, दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे कळवलेच जात नाहीत, बच्चू कडूंची खंत। अनेक गोष्टी झाल्या नाहीत, ते मला आंदोलनाच्या माध्यमातून कराव्या लागणार। पदावर राहून ते शक्य नाही म्हणून राजीनामा दिला, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी परभणीत आज मूक मोर्चाचं आयोजन। मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, ज्योती मेटेंसह परभणीतील स्थानिक देखील सहभागी होणार। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी 3 जण ताब्यात। डॉक्टर संभाजी वायबसेंसह आणखी 2घांना ताब्यात घेतल्याची माहिती। फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचाही संशय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांविरोधात बीडच्या वंजारी समाज आक्रमक। दमानिया यांच्या वादग्रस्त विधानानं 2 समाजात विकृष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, वंजारी समाजाची मागणी। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान भाविकांकडून साईंच्या चरणी 16,61,80,000 रकमेचं दान। संस्थानाचे अध्यक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती। नांदेडच्या माळेगावच्या यात्रेत 1 लाख रुपये किमतीचा बोकड। सुमारे 80 किलो वजनाचा हा बोकड यात्रेत आकर्षणाचा बिंदू। बोकड बंदिस्त शेळी पालन या जातीतला। सांगोला विधानसभेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्यांचं वाटप। डोंगरगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप। यवतमाळमध्ये सीसीआयडीची कापूस खरेदी बंद केल्यानं शेतकरी आक्रमक। यवतमाळ दारव्हा मार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। समुद्रकिनारी सुरक्षा आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलणार। समुद्रकिनारे आणि नजीकच्या गावांवर ड्रोनच्या माध्यमातून ठेवणार नजर। मालेगाव कथित वोट जिहाद आणि दहशतवादी फंडिंग प्रकरण। ईडीकडून आणखी 2 आरोपींना अटक। आरोपी दुबईला पळून जात असताना केलं अहमदाबाद विमानतळावरून अटक। जळगाव जिल्ह्यात बनावट औषधांविरुद्ध तक्रार नोंद। आरोग्य विभागाच्या वतीनं पुरवठा केलेल्या औषधांमध्ये बनावट औषधं, तर दोषी आढळल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। बारामती कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या 4घांची येरवडा कारागृहात रवानगी। शस्त्र हातात घेऊन सोशल मीडिया स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर। परभणीमध्ये शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार। महिलेच्या नवऱ्याला आणि सासूला देखील जबर मारहाण। पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। टोळक्यानं सोन्या चांदीचे दागिने देखील लुटले।
शेतात खेळणाऱ्या 4 वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील घटना. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची नागरिकांची मागणी. पालघरच्या मोखाडा तालुक्यात 31 वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू. आरोग्य व्यवस्थेच्या कामावर प्रश्नचिन्ह. महाड एमआयडीसी मधील सुदर्शन फार्म कंपनी विरोधात खैरे ग्रामस्थ आक्रमक. पोलीस प्रशासन आणि खैरे ग्रामस्थांमध्ये बाचाबाची. जेसीबी मशीन मालकाची गाडी ग्रामस्थांनी अडवली. आरोग्यास घातक असलेली कंपनी होऊ देणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका. हिंगोलीच्या नांदुरातील महिलांचा जिल्हा परिषदेवर घागरा मोर्चा. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्याची महिलांची मागणी. पाणी पुरवठा विभागाच्या दालनामध्ये महिलांनी मांडला ठिय्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.